वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू. बंधू आणि भगिनींनो, नाशिकवरून पुंडलिक पिंपळकेचा सादर प्रणाम. आपण स्वामी विवेकानंदांच्या जादुई आणि शक्तिशाली विचारांची जी मालिका सुरू केलेली आहे, त्या मालिकेतला आजचा विचार सर्वांनी मनोभावे श्रवण करावा ही नम्र प्रार्थना. आजचा विचार, धर्म आपल्या राष्ट्र जीवनाचा मुख्य केंद्र आहे. धर्म आपल्या राष्ट्राची मुख्य जीवन शक्ती आहे. धर्म आपल्या राष्ट्रसंगीताचा मुख्य स्वर आहे. स्वामी विवेकानंद. स्पष्टीकरणासाठी ही छोटीशी बोधकथा पहा. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर एक धर्मपूर नावाचं गाव होतं. नावाप्रमाणेच ह्या गावातली सारी लोक धर्मपरायण होती. प्रत्येकाच्या घरात यज्ञकुंड होतं. नित्यनेमानं गावातली सारी माणसं होम हवन करीत असत. एके दिवशी एका लहान मुलानं गंमत म्हणून खेळण्यातली गोटी तोंडात ठेवली होती. चुकून ह्या मुलानं ती गोटी यज्ञकुंडात थुंकली. आश्चर्य म्हणजे ही थुंकलेली गोटी सुवर्णरूप झाली. त्या मुलानं हा घडलेला प्रकार घरातल्या मोठ्यांना सांगितला. दुसऱ्या दिवशी घरातल्या मोठ्या लोकांनी देखील खेळण्यातली गोटी तोंडात ठेवून थुंकली. आश्चर्य म्हणजे ही गोटी देखील सुवर्णरूप झाली. या घरातल्या लोकांना आता खेळण्यातली गोटी तोंडात ठेवून थुंकण्याची जणू खोडच जडली. श्रीमंत होण्याचा हा राजमार्ग असल्याचं त्यांना वाटलं. हळूहळू हा प्रकार गावातल्या साऱ्या लोकांना समजला. गावातल्या सर्व लोकांनी अशाच प्रकारे खेळण्यातली गोटी तोंडात ठेवून यज्ञकुंडात थुंकायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे थोड्याच दिवसात सारं गाव श्रीमंत झालं. त्याच गावात पार्वती आणि गोविंदा नावाचं दाम्पत्य राहत होतं. पार्वती देखील गोविंदाला म्हणाली, गाव श्रीमंत होत आहे, आपण देखील अशाच प्रकारे खेळण्यातली गोटी तोंडात ठेवून यज्ञकुंडात थुंकायला काय हरकत आहे. गोविंदानं सांगितलं, दारिद्र्यात खितपत मेलो तरी चालेल, पण आपण यज्ञकुंडाचा आणि धर्माचा अशा प्रकारे अपमान करायचा नाही. पार्वतीला वाईट वाटलं. ती आजारी पडली. गोविंदाच्या लक्षात आलं, श्रीमंत होण्यासाठी पार्वतीनं जो अट्टहास धरलेला आहे त्यामुळे ती आजारी पडलेली आहे. गोविंदानं निर्णय घेतला, या गावातून आता आपण बाहेर पडलं पाहिजे. त्यानं पार्वतीला सांगितलं, आज पहाटे गाव जागा होण्याच्या आधी आपण हे गाव सोडणार आहोत. ठरल्याप्रमाणे ह्या दाम्पत्यानं गाव सोडलं. हे दाम्पत्य जसं गावाच्या वेशीबाहेर आलं तशी साऱ्या गावाला आग लागली. पार्वतीला आता कळलं, धर्माचं पालन केल्यानं देव किंवा धर्म किंवा चांगले कर्म आपलं संरक्षण करतात आणि धर्माचा अपमान किती भयानक शिक्षा देतं हे पार्वतीला उमगलं. आपण साऱ्यांनी हे ध्यानी घेतलं पाहिजे की ज्या दिवशी या राष्ट्रातून धर्म हद्दपार होईल त्या दिवशी अन्याय, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार हे सारं विकोपाला जाईल. राष्ट्रजीवन नष्ट होऊन जाईल. धन्यवाद. Friends, if you like the video, then please like and share as well as subscribe to the channel and press the bell icon button. Thank you.